जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे सरकारकडून दरवाढ देखील केली जातीये. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. आज मध्यरात्री पुन्हा एकदा पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी वाढवण्यात आले. जवळपास 1-1 रुपयांची दरवाढ करण्यात आलेली आहे. आपण सध्या आहोत जालना जिल्ह्यातील रामनगर जवळील पेट्रोल पंपावरती आणि आपल्यासोबत तुम्ही पाहत असाल तर अशा पद्धतीने नागरिक आहेत, तिकडे वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत. आपण या पेट्रोल भरण्यासाठी किंवा डिझेल घेण्यासाठी आलेल्या लोकांना विचारूयात की सध्या काय परिस्थिती आहे. कुठून आले तुम्ही? मोजपुरी काय मुकुंद आणलं? नारायण गायकवाड. बरं, काय आणलंय? ती आपल्याकडे जेसीबी आहे, कॅन्डी आणल्या होत्या ती. बरं, कशी परिस्थिती आहे? डिझेल बिकट परिस्थिती आहे सध्या. मिळतंय का डिझेल? नाही ना. बरं, रात्री 1 वाजता गेलो तर मी उठाच्या पंपावर, बरं. तर तिथं बी नाही. तिथं पण नाही मिळालं? नाही. बरं. किती वेट करावं लागतंय डिझेलसाठी? 10 वाजल्यापासून जागी होता आम्ही तिथं 3 वाजेपर्यंत, तरी नाही भेटला. भाव पण वाढले की? हो, भाव पी वाढली. काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. कृष्णा गणेश जाधव, बरं, कुठून आले तुम्ही? निरखेडा. बरं. काय तुमच्याकडे वाहन? वाहन ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर बरं. किती वाट पाहावं लागतं? वाट 4-5 तास पाहावं लागतं. काय चाललंय? देश कोणकडे चाललाय आपण? देश काय बरोबर आहे. एकीकडे भाव पण हे वाढत व्हायला चालले. एकीकडे भाव पण वाढले आणि दुसरीकडे शेतकऱ्याची परेशानी बी होऊन राहिली. बरं, आता नवीन सीझन आलेलं आहे खरीपाचं. लोकांच्या नांगरणी करायची, कोणाला हो. रोटावेटर मारायचे. तर डिझेल हवा सगळे शेतीची कामं बंद पडलेले आहेत. शेतीचेच कामं त्याच्यावर अवलंबून असल्यामुळं शेतकऱ्याला काही करता येत नाही. आणि ज्यावेळेस डिझेल वाढायचे होते त्यावेळेस शासनाचे कामं करून घेतलेत. इलेक्शन झालं, सर्व झालं आणि ऐन शेतकऱ्याचे कामं सुरू झाली. त्यावेळेस शासनाने डिझेलची टंचाई उद्भवली. त्याच्यामुळे शेतकरी असा हातबल झाला आहे की त्याला काय करावं आणि काय नाही. आता एक शेतकऱ्याकडं बैल सुद्धा राहिलेलं नाही आणि बैल नसल्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याचे इतके हाल आहे की त्याला काहीच करता येणार डिझेल भेटल्यामुळं. आणि एक कॅन भरण्यासाठी डिझेल 35 लिटर कॅन भरण्यासाठी डिझेलला पेट्रोल पंपावर 3 ते 4 तास थांबावं लागत आहे. आणि ते असून मी तरी बी पुन्हा भेटतंय का नाही भेटतंय भेटतं याची गॅरंटी नाही. पुन्हा या पंपावर अशी कंडिशन किती दिवसांपासून? झाले 15-20 दिवसापासून असं चाललं. हा, आता सध्या काय सांगताय? सध्या गाडी काय? आलेली सात आता गाडी आली पण 1-1.5 घंटा थांबावं लागतं पुन्हा. आणि ते थांबून बी भेटतं किंवा नाही ते बी पुन्हा धाकधुकी मनामध्ये. तुम्ही कुठले? निरखेडा. काय तुमच्याकडे? माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. काल पासून 2 चक्रा झाले माझ्या आणि आता एक तिसरी चक्कर आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आलोय मी. तर काल मी येईपर्यंतच डिझेल संप झाले त्याला. भाव पण वाढले. भाव पण वाढले. तुम्ही बोलले का? तुम्ही कुठले? नेरखेडचे बरं, काय आणलं तुम्ही? कॅनी आणलेले. बरं, भेटतंय का डिझेल? भेटणार म्हणून गॅरंटी नाही. असं आहे का? हो, कसं काय बरं, काय झालं? आज 2-3 रोजावरून चक्रा चालू आहे. आज बी भेटणार म्हणून गॅरंटी नाही. बरं, सरकारचं म्हटलं होतं 800 देईल. अच्छी हा? अच्छी अशा प्रकारची परिस्थिती आहे. जालना जिल्ह्यातली बहुतांश पंपावरती स्टॉक नसल्याचे बॅनर लागलेत. स्टॉक आला तरी एक 1-1.5 तासामध्ये स्टॉक संपून चाललेला आहे. एकीकडे दरवाढ आणि दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई, अशा दुहेरी कात्रीमध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग अडकल्याचं पाहायला मिळतंय. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.